की ही बाब एकदम अतिशय खराब बाबतीत आहे ह्या लोकांच्या बाबतीत. तर तुम्ही काहीतरी करा, परंतु अजूनपर्यंत त्याने ॲक्शन कशावर घेतलेली नाही आहे. आमचा मुद्दा एकच आहे, आम्हाला कोणावरती काही आक्षेप नाही आहे, कोणाचं काय कोण काय करतं कशाने. आमचा मुद्दा महानगरपालिकेशी आहे आणि आमचा लढा हा महानगरपालिकेशी आहे. आम्हाला इथे हे स्वच्छताचे चांगले शौचालय मिळावे हेच आमचं आहे. बाकी आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहोत. इथे आता जी हालत आहे काय सांगणार आहे आपण? शौचालयाची एवढं घाण आहे काय सांगणार? तशी आम्हाला घाण नको आहे आणि आम्हाला बसायला पण जमत नाही. पहिले होतं तसं पाहिजे. आम्हाला घाण नको काय नको. आम्ही ठेवतात धुवायला, त्यांना आम्ही पैसे पण देतो. आम्ही नाही म्हणत नाही, पण हे घाण ठेवून जातात नाही, ही बंद करत आहे. बाकी काय बोलणार नाही. तुम्ही हे शौचालयाचा वापर करता का? हां. आता अवस्था कसं आहे? हां, आता कशी अवस्था आहे? आता आम्ही जायचंच नाही. आम्ही इकत जातो. आम्ही तिकडे इकत जातो. आम्ही इकडे बांधलेच, आम्ही इकडे पण नाही बघितलेलं आहे. इथं मी जातो इथंच. आता वापर मी करतो कुठे? शंकराच्या जवळ. का तिकडचा तुम्ही वापर करताय? बहुत लांब जावं लागतं. काय करणार? इथं मला बसता येत नाही, उठता येत नाही. पूर्ण घाण आहे. हां, तर हे आपला बसायला हे पण नाही. तुम्ही तर आता स्वतः बघितले, तुम्ही व्हिडिओसुद्धा काढलेत. हाल तुम्हाला सुद्धा माहीत आहे की काय आहे. कोणी व्यक्ती तिथं जाऊ शकत नाही अशी अवस्था केलेली आहे त्या टॉयलेटची. आम्हाला 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं, लेटर दिलं होतं BMCनी की समोरचा व्यक्तीचा SRA चालू होणार आहे, तर तुम्हाला ते टॉयलेट 30 टॉयलेट बांधून देत आहेत म्हणून. तर आम्ही म्हटलं ओके ठीक आहे, चला बांधून द्या. आणि आज अशा पद्धतीत टॉयलेट बांधले की तिथं कुठलाही व्यक्ती उभे राहू शकत नाही. पाऊस आला तर बघा हाल, बघा कसे उभे राहणार, कोण जाणार आहे त्या टॉयलेटमध्ये. बायकांना बसायची सोय नाही आहे, ना लाईट आहे. आमच्या मंडळाने लाईट लावले, तुम्ही लाईटसुद्धा देऊ शकत नाही. साफसफाई तर बाजूला, बिल्डरला बोललं तर बिल्डर त्याच्यावर टाकतोय, हा ह्याच्यावर टाकतोय. जो तो बोलतोय ना की सगळे एकमेकावर सोबत आहेत. आणि इथं बिल्डरची माणसं आहेत तर त्यांना काही फरक नाही पडत आहे. माणसांचे काय हाल होत आहेत त्यांना कोणाशीही काही घेणदेण नाही. त्यांना त्यांच्याशीच मतलब आहे फक्त, कारण का त्यांचे बंदोबस्त त्यांनी करून ठेवलेले आहेत. आज आमची अवस्था अशी आहे की आज कोणाला पण टॉयलेटला जाऊ शकत नाही. 11 वाजता तिकडे टॉयलेट बंद होतं. अपरात्रीमध्ये कोणाला जर वॉशरूम आली, कुठं जाणार लोक? ह्यांच्या घरी जाऊन बसणार? इथं यायची परिस्थिती नाही आहे. ना लाईट आहे ना काय. उद्या काय झालं, कोणाला पडला आतमध्ये तर उचलू शकत नाही माणसाला आतून. ही दशा करून ठेवली टॉयलेटची. तरी ते म्हणतात की टॉयलेट खूप चांगलं बांधलं आहे, आम्ही चांगल्या पद्धतीत बांधून दिलेलं आहे. त्याशी बिल्डर आला तर बिल्डर यायची त्याची हिंमत नाही झाली आतमध्ये. तू बांधले तर तुझं टॉयलेट तू बघ ना. नाही बघू शकत का स्वतःचं टॉयलेट? तुम्ही व्यवस्था करून दिली पब्लिकची, आम्ही थोडी केली. चांगला आलेला प्रोजेक्ट तुम्ही लोकांनी कॅन्सल केलात. काय पद्धतीत कॅन्सल केलात? ही जागा पण हाड पाहिजे. शौचालयाची आताची जी अवस्था आहे ती गेल्या 5 वर्षापासून आहे. परंतु इकडची जी लोकॅलिटी बघितली तर लोकॅलिटीला ह्याच्या अगोदरचं पण शौचालय पुरत नव्हतं. इकडची चेंबूरची जनसंख्या किंवा या घाटल्या परिसरातील किंवा या खारदेवनगर परिसरातील लोकसंख्या इतकी प्रचंड वाढलेली आहे की 20 वर्षापूर्वी डबल शौचालय करावं लागलं होतं. पुरुषांसाठी जवळजवळ 15 ते 20 आणि खाली वर करून डबल, आणि तेवढेच स्त्रियांसाठी. म्हणजे एवढी शौचालय असतानाही पुरत नव्हती. आणि त्यानंतर आताच 5 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी 22-23च्या वर्षापूर्वी की ती तोडण्यामध्ये आली. तोडण्यात येऊन मग आता विचार करायचा, पूर्वी डबल बांधून सुद्धा ती पुरत नव्हती. तर आताची अवस्था काय? आता तुम्हाला पुढे समोर म्हातारी माणसं बसलेली आहेत, त्यांची अवस्था कठीण आहे. जी शौचालय अगोदर पुरत नव्हती आता कसं पुरणार? आणि लोकांची अवस्था खराब आहे. शौचालयासाठी खूप लांबवर जावं लागतं लोकांना. बघा, आधी दखल घेतली नाही आहे. आंदोलन कोणी सहजासहजी करत नाही. हाऊस आहे म्हणून कोण करत नाही आहे. लोकांना जेव्हा त्रास होतात तेव्हा आंदोलनाचा मार्ग हे करतात. लोकांनी आधी ऑफिशियल आपल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना भेटले, महानगरपालिकेमध्ये जाऊन भेटले, विनंती केली, अर्ज केले, परंतु त्या अर्जाची विनंतीची काहीच दखल घेतली नाही आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला असं कळलं की सगळ्या गोष्टी धुडकावतात, मग इकडची तरुण मंडळी आता, कारण त्यांचे आईवडील आमच्यासारखे लोकांना त्या ठिकाणी जर शौचालयामध्ये वाईट अवस्था आहे, एक पॉट बघितलं, एक दरवाजा बघितला. आमचा 80-75 वर्षाचा म्हातारा जर आमचा वडील जर तिकडे कोलमडून परत असेल रात्रीच्या वेळेला, तर ही भीषण अवस्था आहे. दाद घेत नाही कोणी. त्यावेळेला आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. सूत्रांची असं माहिती आहे की इथं बिल्डर ह्या जगाचे हडप करतात SRA मुळे. काय सांगणार? करू दे ना, आम्हाला तो प्रश्न आहेच आहे.
बिल्डर काय करतो, नगरसेवक काय करतो, आमदार काय करतो, खासदार काय करतो आणि महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात आम्हाला घेणं देणं नाही आहे. तुम्हाला ज्यांना वाटायचं लुटायचं ते लुटा. प्रचंड पैसा पडला, प्रत्येकानं लुटायचा अधिकार दिला आहे. आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, कारण आम्ही अडवू शकतो का त्यांची लूटपाट? नाही अडवू शकत. आम्हाला आमची बेसिक ॲम्युनिटी आहे, शौचालय. विचार करा, ही अतिशय मूलभूत गरज आहे. ती जर तुम्ही आम्हाला गेल्या 70 वर्षामध्ये पुरवू शकत नाही तर शर्मेची गोष्ट आहे. तेवढंच आम्हाला बाकीची काही मागणी नाही आमची. माझं नाव आहे मनोहर साळुंके. मी 1964 पासून इथे राहतो. हे 1970ला शौचालय बांधलेलं आहे. त्यानंतर बरीच सुधारणा केली, परंतु आता 2021-22मध्ये जी अवस्था करून ठेवली आहे त्या अवस्थेमुळे लोकांना खूप त्रास होतो आहे. प्रचंड लहान मुलं पण शौचालयात जाऊ शकत नाहीत. अशा वेळेला अपंग, वृद्ध माणसं हे फार हाल होतात. माझे पण स्वतः हाल होतात त्या ठिकाणी. मग अशा वेळेला आम्ही सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो, सर्व प्रकारचे पत्रव्यवहार केले, परंतु कोणी दाद देत नाही आहे. अशा वेळेला आम्ही आता एक आंदोलन, शेवटचं म्हणजे मोर्चा काढायचा ठरवलेला आहे. भरपूर त्रास होणार आहे, भरपूर, की त्याला आपण काहीच करू शकत नाही. बघा तुम्ही, छप्पर आहे का वरती? बघा काय दरवाजे उघडतात का? बघा लहान मुलांना अजिबात उघडत नाही आहेत. साफसफाई कशी करायची हा प्रश्न आहे. खाली लाद्या नाही आहेत. अशा वेळेला याबद्दल तुम्ही कंप्लेंट कोणाकोणाकडे केलेलं आहे? हा, घनकचरा विभाग केला, मेंटेनन्सला केले पश्चिमच्या, त्याप्रमाणे वॉर्ड ऑफिसरनं केलं, बैठका आणि केल्या आमच्या कृती समितीच्या माध्यमातून, आणि त्यावर आम्हाला काय आश्वासन ठोस मिळालं नाही आहे. बांधून देतो याचा पण काय विचार नाही आहे. फक्त एवढेच बोलतात की आम्ही विचार करतो, सांगतो आणि काय तो निर्णय घेतो. आज गेले 3 महिने आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे शौचालयाची जागा आहे ना, 1970पासून रिझर्वेशन आहे. काय हे रिझर्वेशन आता हे 21-22मध्ये हटवलं आहे की नाही याचा पण आम्हाला पुरावा देत नाही आहे. अशा हे रिझर्वेशन जागा जर हटवून आज स्थानिक लोकांचे हाल होत असतील, आज त्यांचा असा विचार असेल की कदाचित हे सारे आपण समजा तोडलं, हे झोपड्या तोडल्या, पण आजूबाजूला या म्युन्सिपाल्टीच्या हे आहेत, चाळी आहेत, समोर दुकानं आहेत, रस्ते आहेत, त्यांच्या जाणाऱ्या लोकांचे हाल होणारच ना शेवटी. पहिले तर मी आभार मानतो तुमच्या सगळ्या चॅनलचे. तुमच्या माध्यमातून आमच्या प्रश्नाला वाचा फोडण्यात येत आहे. दुसरी गोष्ट, ह्याला जबाबदार फक्त महानगरपालिका एम वॉर्ड पश्चिमचे जेवढे अधिकारी आहेत ते सर्व अधिकारी ह्याला जबाबदार आहेत. 3 वर्षापूर्वी त्यांनी संडास नवीन बांधून देणार याच्याने ते संडास तोडले होते. त्याची कॉपी आमच्याकडे आहे. मी महाराष्ट्र राज्याच्या सचिवांपासून आम्ही सगळे पत्रव्यवहार केलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा टेंडर काढलं होतं. युनायटेड ऑफ मुंबई जे सुविधावाले शौचालय बनवतात त्यांच्यासाठी. नंतर आम्हाला सांगण्यात आलं ते नव्याने बांधतो आहोत आम्ही, आणि ज्या दिवशी बांधणार त्याच्या दुसऱ्या दिवशी बघतो तर बांधलं तर नामच राहिलं. नंतर ते विकासकाकडे गेलं. आम्हाला इतके दिवस माहितीच नव्हतं कोण काय करतो आहे. तर त्यांनी एक लेटर दिलं, हे विकास करणार त्यांनी एक लेटर दिलं आणि ते सदरचं काम थांबवण्यात आलं. आणि ह्या पद्धतीचे हे संडास सॉलिड बघताय तुम्ही, हे अशा पद्धतीचे बांधण्यात आलेले आहेत इथे. त्यामुळे ही सगळी जबाबदारी ही एम वॉर्ड पश्चिमचे जेवढे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती आहे, ज्यांनी फसवणूक सरळ केलेली आहे इथल्या लोकांची. नव्याने बांधून देतो म्हणून सांगितलं आणि सरळ परस्पर व्यवहार त्या विकासकाशी केलेला आणि हे बांधून तशा प्रकारे घेतलेले आहेत. नेमकी तुमची लोकांची काय आता ठरवणं झालेलं आहे? कारण काही मोठं एक बॅनर लावलेलं आहे आंदोलनासाठी, इशारा दिला तुम्ही लोकांनी, काय सांगितलं? 11 जूनचा इशारा दिला. जसं सर म्हणाले आम्हाला यांची गरजच पडली नव्हती. गेले 3 महिने झाले आम्ही हा पत्रव्यवहार करतो, SRA माध्यमातून करतो आहोत, एम वॉर्ड पश्चिममध्ये करतो, अधिकाऱ्यांना भेटतो आहे. त्यांचं एकच वाक्य, आम्हाला SRAमधनं मान्यता मिळावी, तुम्ही ते लेटर देऊन द्या. महानगरपालिका म्हणते त्यांच्यावर ढकलत्या, म्हणजे ढकलगाडीच चालू आहे. घनकचरावाले मेंटेनन्सवर टाकतायत, हेच चालू आहे, परंतु ठोस काही देत नाही. त्यात मध्ये आम्हाला फक्त एक 15 दिवसापूर्वी सांगण्यात आलं होतं की स्वच्छता अभियानच्या अंतर्गत, भारत स्वच्छता अभियानच्या अंतर्गत आपण हे बांधूया म्हणून. परंतु आत्ता PG झाली, जी सहाय्यक आयुक्तांना भेटायची असते शुक्रवारी, परंतु त्यातही कळलं की त्यांनी पलटी मारलेली आहे. म्हणजे ते पण काय होकारार्थी त्याच्यात नाही आहे. कोणाच्या वाटा आहेत, कोणाचा हात आहे, काय सांगताय? काही सांगू शकत नाही सर, कारण ज्या अर्थाने जर BMCने डायरेक्ट आम्हाला सांगितलेलं तर नव्याने बांधून देणार नाही, डायरेक्ट एका दुसऱ्या माणसाला सांगितलं बांधायला द्यायला, तर हे हाल आहेत. आज आपत्ती कोणी दिलंय? कोणतं लेटर आलंय? हे विकासकाने लेटर दिलं होतं असं महानगरपालिकेने आम्हाला सांगितलेलं आहे की त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं इथे की सदरचे संडास बांधू नये, माझा SRA चालू होणार आहे म्हणून. तसं आम्हाला उत्तर पण आलं होतं की 3 महिन्या
मी चालू करतो. 6 महिन्यात असं त्यांनी लेखी दिलं होतं, हे 3 वर्षापूर्वी दिलं होतं, तरी पण त्याच्या